उपयुक्त 50 किचन टिप्स. कांदे चिरताना डोळ्यात पाणी येत असेल तर कांदा चिरण्यापूर्वी फ्रीजमध्ये 15 मिनिट ठेवा. आले सुकणे सोपे करण्यासाठी चमच्याने सोला. आल्याची त्वचा पटकन निघते. लसूण पटकन सोलण्यासाठी पाकिटासह 10 सेकंद मायक्रोवेव्हमध्ये गरम करा. आंबट ताक गोडसर लागण्यासाठी त्यात थोडे दूध घालून ढवळा. टोमॅटो सूप गोडसर झाल्यास थोडा लिंबाचा रस घाला. दूध उकळताना उतू जाऊ नये म्हणून भांड्याच्या कडेवर लोखंडी चमचा ठेवा. पोहे हलके व मोकळे हवेत तर धुतल्यानंतर लगेच न झाकता 5 मिनिट ठेवून मग वापरा. पावाच्या स्लाईस ताजे ठेवण्यासाठी त्याबरोबर ब्रेड बॉक्समध्ये ॲपलचे तुकडे ठेवा. कढईला अन्न चिकटू नये म्हणून गरम करण्यास आधी मीठ घालून पुसून टाका. भात पातळ झाला तर एक ब्रेड स्लाईस त्यात घाला. पाणी शोषून घेतो. धान्य व मसाल्यांसाठी टिप्स. डाळी व तांदूळ कीटकमुक्त ठेवण्यासाठी त्यात 2-3 लसूण पाकळ्या किंवा तेजपानाचे पान ठेवा. मीठ ओली हवेमुळे दगडासारखे होऊ नये म्हणून डब्यात काही तांदूळ घाला. धने पावडर सुगंधी राहावी म्हणून कोरड्या हवामानात बाटलीत थोडे हिंग घाला. खसखस वाळवायची असल्यास फ्रीजमध्ये 1 तास ठेवा. नंतर मिक्सरमध्ये वाटा. साखर कीटकांपासून वाचवण्यासाठी त्यात थोडा लवंग ठेवा. स्वयंपाकात उपयुक्त फोडणीचा वास जास्त झाला तर थोडा लिंबाचा रस शिंपडा. पिठलं घट्ट झाल्यास त्यात गरम पाणी थोडं थोडं घालून ढवळा. भाजी जळाली असल्यास भाजी दुसऱ्या भांड्यात काढा आणि त्यात ब्रेडचा तुकडा टाका. तळलेले पदार्थ कुरकुरीत हवेत तर तळतानाच त्यात थोडं तांदळाचं पीठ घाला. पापड फुगून यावे म्हणून तळण्याआधी 5 सेकंद पाण्यात बुडवून टाका. भाजीपाल्यांसाठी टिप्स. पालक स्वच्छ धुण्यासाठी मीठ पाण्यात 10 मिनिट भिजवा. कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. कोबीमधून कीटक काढण्यासाठी गरम पाण्यात मीठ घालून भिजवा. कांदा मिरची वाटताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून मिक्सरमध्ये थोडं मीठ घाला. टोमॅटो पिठात मिक्स करताना खवखवत असल्यास थोडं साखर घाला. साठवणूक व स्वच्छता टिप्स. किचन ओटा स्वच्छ ठेवण्यासाठी रोज रात्री लिंबाचा रस व बेकिंग सोडा वापरा. फ्रीजमध्ये वास येऊ नये म्हणून कोळशाचा तुकडा किंवा बेकिंग सोडा ठेवा. तूप व तेलाचा डबा चिकट होऊ नये म्हणून झाकणावर थोडं मैदा लावून पुसा. कुकरच्या झारपतीवर कार्बन जमा झाला तर लिंबाने घासा. किचनमध्ये मुंग्या येऊ नयेत म्हणून हळद व लिंबू एकत्र करून शिंपडा. दूध, दही, तूप संबंधित टिप्स. दही घट्ट लागावे म्हणून दूध गरम करताना त्यात थोडं दूध पावडर घाला. दही लवकर लागण्यासाठी थोडं जुनं दही व साखर घालून लावा. तूप स्वच्छ ठेवण्यासाठी त्यात 2 लवंगा घाला. दूध फाटू नये म्हणून उकळताना त्यात थोडा सोडा घाला. दही साईवर घट्ट तयार व्हावं म्हणून मातीच्या भांड्यात दही लावा. गोड पदार्थांसाठी गुलाबजाम कुरकुरीत व मऊ हवेत तर रव्याचं प्रमाण थोडं वाढवा. बेसन लाडू बांधताना फुटत असल्यास थोडं दूध शिंपडून पुन्हा गोळा करा. चकलीची चव वाढवण्यासाठी त्यात ओवा घाला. गुलकंद टिकवायचा असल्यास फ्रीजमध्ये ठेवा. लवकर खराब होत नाही. शिरा मोकळा व सुफळ होण्यासाठी रवा नीट खरपूस भाजा. सामान्य सोपे उपाय. मिक्सरमध्ये वास राहिला तर लिंबाचा रस व बेकिंग सोडा घालून फिरवा. हातावर कांदा, लसूण वास आला तर स्टीलच्या भांड्याला चोळा. किचनमध्ये तेल उडालं असल्यास मैदा पसरवा. नंतर झाडूने घ्या. चहा अधिक चविष्ट करण्यासाठी थोडं आलं व वेलदोडा ठेचून घाला. मिक्सरमध्ये कोरडं पीठ वाटताना थोडं मीठ घाला. पावडर मऊ होते. इतर उपयोगी टिप्स. फ्रीजमधील भाजी वाळू नये म्हणून प्लास्टिक पिशवीत न ठेवता कागदात गुंडाळा. बटाटे काळे पडू नयेत म्हणून चिरल्यावर लगेच पाण्यात ठेवा. कांदे लवकर खराब होऊ नयेत म्हणून त्यांना थोड्या थोड्या वेळाने सूर्यप्रकाशात ठेवा. उपवासाच्या चटण्या ताज्या ठेवण्यासाठी त्यात लिंबाचा रस घाला.
ताजं लिंबू नसेल पण रस हवा असेल तर सायट्रिक ॲसिड वापरा. तर मंडळी, तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या? जर आवडल्या असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.